5 दिवसाची पूजा हे 24 तास हे असतात पूजा गुरुजी. तेल असेल, LPG असेल, कच्चं तेल असेल, या सगळ्या कुठल्याच गोष्टीत कमी पडणार नाही ना. ही सरकार कुठल्या गोष्टीची कमी पडून देणार आपल्या नागरिकांना. आणि मला वाटतंय आपले बोट सुद्धा येतात आहे, 4-4, 5-5 बोट मला वाटतं आता आले. प्रत्येक राज्याला एक देणं चालू आहे. मला वाटत नाही शॉर्टेज होईल, पण आपल्याला सुद्धा आता हा जो काळ चालू आहे थोडा वेस्टेज न करता थोडा सावधानी काय बोलतो वापरलं पाहिजे योग्य पद्धतीने. ऐरोलीतील सेक्टर 8 मध्ये श्री साईबाबांचे मंदिर. या मंदिरात गेल्या 25 वर्षापासून श्री साई भंडारा आयोजित केला जातो. शिवसेनेचे उपनेते व साई भक्त विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली युवा नगरसेवक ममी चौगुले, स्वीकृत नगरसेवक सुरेश भिलारे, सेना पदाधिकारी भाई केनी, श्री साई सेवा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 10,000 भाविकांना चुलीवर बनवलेला महाप्रसाद देण्यात आला. गॅसची टंचाई असली तरी त्याची झळ मात्र भाविकांना होऊ दिली नाही. भाविकांनी श्री साईंचे दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. या निमित्ताने भाविकांच्या मनोरंजनासाठी साईंच्या गाण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला. तूच जन्म देता, तूच विश्व करता, तूच जन्म देता, तूच विश्व करता. मन शांत होई तुझे गुण गाता, मन शांत होई तुझे गुण गाता. हीच एक आशा पुरवी तू आता, हीच एक आशा पुरवी तू आता. दर्शन दे दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. Yeah.
गेले 24 वर्ष झाले हा भंडारा इथं सुरू आहे. साई भंडारा सेक्टर 8चं आपलं साईबाबाचं मंदिर आहे. आणि जे आपलं LPG गॅस या सगळ्या गोष्टी शॉर्टेज झाले, पण आम्ही सगळे साईबाबा भक्त, आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या आपला हा भंडारा कुठल्याही परिस्थितीत थांबला नाही पाहिजे. आपण बघितलं असणार की चुलीवरच आम्ही सगळं विटाची चूल बनवून त्याच्यावर सगळं भात भाजी सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. आणि आनंद वाटतो की म्हणजे 10 ते 12,000 लोक इथे या भंडाऱ्याला येतात आणि आनंद वाटतो, त्यांना सेवा करण्यात येते. आणि एक साईबाबाच्या चरणी. आणि आज मोठा दिवस सुद्धा आहे, आज रामनवमी आहे आणि एक आनंदाचाच दिवस आहे की सगळ्या भाविकांचा प्रसाद देण्यात येतो. आणि इथं हजारोच्या संख्येत इथून आमचे साई भक्त आम्ही सर्व साई मंदिरातून पालखी शिर्डीला घेऊन जात असतो, पायी घेऊन जात असतो. ती पालखी शिर्डीवरून आल्याच्या नंतर शिर्डीवरून दर्शन घेऊन पालखी आमची परत ऐरोलीमध्ये 7 ते 8 दिवसांनी येते. आणि ही पालखी आमची परवाशी परत आल्याच्या नंतर साई पालखीचं मिरवणूक असते आणि मिरवणूकच ती काल पार पडली. आणि आज साईबाबांचा भंडारा आणि श्री रामनवमी. आजचा कार्यक्रम हा अत्यंत वेगळ्या प्रकारचा यावर्षी होतोय. तर सांगण्याचं उद्दिष्ट मला असं वाटतंय की महाप्रसाद करत असताना जवळजवळ 20 ते 25,000 भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात दरवर्षी. हे 25वे वर्ष आहे आणि मला वाटतं 25व्या वर्षाला हा कार्यक्रम होत असताना आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयजी चौगुले साहेब यांचं गायडन्स आमच्या सर्व साई भक्तांना नेहमीच होत असतं. आणि ह्या वर्षीचा कार्यक्रम याचं संपूर्ण अन्नधान्य जे आहे हे दरवर्षी या विभागाचे स्थानिक नगरसेवक आमच्या ट्रस्टीचे उपाध्यक्ष आदरणीय ममितजी चौगुले हे दरवर्षी अन्नदान करत असतात. आणि त्या अन्नदानाच्या माध्यमातून हा साईबाबांचा भंडारा हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात. परंतु या वर्षी आपल्याला माहिती असेल आपल्या देशावरतीच नाही तर जगावरती युद्धाचं संकट आहे. आणि ते संकट असल्या कारणानं जगामध्ये आपल्या देशामध्ये गावोगावी आपण पाहताय की आपल्याला गॅसची टंचाई भासत्या. आणि ही ज्या ज्या ठिकाणी लोकांना त्रास होतो त्या त्या ठिकाणी आमचं मंडळ आम्ही उभे असतो. आणि आदरणीय चौगुले साहेब नेहमीच लोकांना मदत करणारे मार्गदर्शक आहेत आमचे. आणि त्यामुळे लोकांना गॅसचा त्रास असताना आपण अजून CNG संपवायचा नाही, आपण अजून LPG गॅस संपवायचा नाही, तर आपण ज्याप्रमाणे साईबाबा ज्यावेळी चालत शिर्डीला गेले, गावोगावी चुलीवर त्यांनी जेवण बनवलं आणि गावागावातल्या लोकांना महाप्रसाद वाटत गेले. ते चुलीवरचं जेवण मला वाटतं आमच्या ऐरोलीकरांचा आज योगायोग म्हणावा लागेल. कारण 25व्या वर्ष असताना आम्हाला यावर्षी चुलीवर जेवण बनवायला लागतंय. आदरणीय चौगुले साहेबांना आम्हाला सांगितलं की चुलीवरती जेवण बनवा, यावर्षी आपण गॅस आपल्याला नसेल चुलीवर बनवा. आणि म्हणून आपण बघताय तुम्ही या ठिकाणी की आज चुलीवरती लाकडाच्या भट्ट्या इकडे पेटलेल्या आहेत, आम्ही चुलीवर जेवण बनवतोय. हजारो लोकांचं जेवण आज चुलीवर बनतंय आणि चुलीवरचा महाप्रसाद इतके भाविक आमचे घेत आहेत. आम्ही आज धन्य झालेलो आहेत.
हा खऱ्या अर्थानं जरी युद्धाचं वेगळं संकट असलं तरी बाबांनीच 25 वर्षी आम्हाला चुलीवरचं पुन्हा एकदा जेवण बनवायला सांगितलं आणि लोकांना द्यायला सांगतं. आणि भाविक सुद्धा यावर्षी धन्य झाले, कारण बाबांचा चुलीवरचा प्रसाद त्यांना आज खायला भेटला, प्रसाद मिळाला. आज प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतील. आणि साई सेवा ट्रस्ट तर्फे या वर्षी 25वा आपला भंडारा आहे. तर या वर्षी सर्व भक्तांना चुलीवरचा प्रसाद आयोजित केला आहे चौगुले साहेबांनी आणि सर्वजण खुश आहे. खरंच खूप छान होतं जेवण आणि भक्तगण पण खुश आहेत. चव वेगळी होती, छान वाटलं. श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी रामनवमी निमित्त इथे भंडारा करलेला आहे आणि आजचं हे 25वं वर्ष आहे. सो इथे सगळ्यांनी खूप छान पद्धतीने प्रतिसाद देऊन आणि इथे भंडाराला खूप उपस्थिती दाखवून खूप सगळ्यांचे धन्यवाद. इथे सगळं जेवण चुलीवरती बनवलं गेलेलं आहे आणि एवढा छान आस्वाद आहे हा जेवणाचा की तुम्ही विचार नाही करू. गावची आठवण येते की जे जुन्या काळी चुलीवरती जेवण बनवलं जात होतं. सो खूप छान आहे आणि खूप मस्त आहे आणि दरवर्षी जेवण खूप छान असतं, पण ह्या वर्षी खूप अति उत्तम आहे जेवण आणि सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलाय. सगळ्यांचा खूप धन्यवाद आणि थँक्यू सो मच. आय थिंक सो केलं पाहिजे तसं, सो बेटर राहील ते. आणि चुलीवरचं जेवण नेहमीच छानच असतं, असं काही नाहीये. गॅसवरचंही जेवण छान असतं, पण आता सध्या जी महामारी चालली आहे गॅसच्या निमित्ताने, सो त्या निमित्ताने तरी हे गॅसवरचं जेवण बनलं आहे ते खूप सुंदर आणि छान आहे. जय साईराम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीयुत विजयजी चौगुले साहेबांनी हा साई उत्सवाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि ते दरवर्षी आम्हा सगळ्यांना या विभागातील सर्व साई भक्तांना या दर्शनाचा लाभ देतात. शिवाय इथे आम्हाला असं महाप्रसाद म्हणून भोजनाचा एक कार्यक्रम असतो. या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे एवढी गॅस टंचाई आहे, इतकं सगळं हवालदिल सगळे झालेत या युद्धाच्या तडाख्यात, पण त्यांनी आपलं जे दरवर्षीचं व्रत म्हणता येईल असं चालू ठेवलेलं आहे. यावर्षी उत्तम चुलीवरचा स्वयंपाक आणि हा महाप्रसाद त्यांनी सगळ्यांना साई भक्तांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपली ही सेवा अविरत चालू राहावी हा त्यांचा निश्चय आम्हाला साई भक्तांना सगळ्यांना खूप आवडलेला आहे. त्यांना उदंड आयुष्य देऊ. आणि जेवण तर अगदी उत्तम होतं. चुलीवरचा स्वयंपाक आपण पुन्हा आता मागे चाललोय. दिवा, रॉकेलचं दिवा, चुलीवरचं जेवण हे पुन्हा आता नवीन पिढीला आपण ओळख करून देत आहोत की चुलीवरचं जेवण किती छान असतं. तर या निमित्ताने आम्हाला आता बघा सगळी युवा पिढी आली आणि छान छान म्हणतं इतकं सुंदर जेवण असतं. आता आपण आता ही प्रथा चालू ठेवावी म्हणजे गॅस पण कमी लागेल. त्याची गॅसची टंचाई जाणवत नाहीये आम्हाला. यामुळे धन्यवाद. शिवसेना उपनेते माननीय श्री विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने व येथील स्थानिक नगरसेवक अमित विजय चौगुले साहेब व स्वीकृत नगरसेवक सुरेश भिलारे साहेब यांच्या वतीने येथे भंडारा आयोजित करण्यात आलेला आहे. हा साई भंडारा गेली 25 वर्षे चालू आहे व आपण पाहू शकताय आता सध्याच्या ज्या काही घडामोडी चालू आहेत आपल्या जगावरती, पूर्ण जे युद्धाचा सावट चालू आहे त्या दृष्टीने त्याचा परिणाम गॅस टंचाई त्याच्यावरती झाला आहे. त्या गॅस टंचाईचा मात करण्यासाठी आपण येथील आयोजकाने आपण असं हे केलेलं आहे की चुलीवरचं जेवण भक्तांना जो भंडारा आपला चालू ठेवण्यासाठी चुलीवरचं जेवण खास आयोजित केलं आहे. तर ते सर्व भक्तगण याचे उत्स्फूर्त प्रतिसाद घेत आहेत. सर्व साई भक्तांचे हार्दिक आभार व ह्या सर्व हा जो भंडारा कार्यत्वास घेऊन जाण्यास सर्वात महत्वाचा जो वाटा आहे ते येथील सर्व कार्यकर्त्यांचा आहे. सर्वांनी इथं खूप मोठे सहकार्य केलेले आहे. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो.